ओम सर्वांना प्रार्थनेने सुरुवात करूया. मेरुदंड सरळ ठेवायचा आहे, चेहरा समोर, डोळे बंद आणि चेहऱ्यावर हास्य, प्रसन्न भाव आणि दीर्घ श्वास घ्यायचा आहे. तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ॐ त्र्यंबकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनं उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात्. ॐ सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ॐ असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतं गमय. ओम शांति शांति शांति. सर्वांना ओम. परमपूज्य गुरुदेवजींच्या चरणी कोटीशा वंदन. श्रद्धेय आचार्यजींच्या चरणी कोटीशा वंदन. सर्व केंद्रीय प्रभारीगण सर्वांना हृदयापासून वंदन. मुंबई पतंजली परिवारचे प्रमुख आदरणीय सुरेशजींना हृदयापासून वंदन. आदरणीय मेधाजी, आदरणीय अभयजी, यहाँ पर आदरणीय चौहान, आदरणीय मेघाजी और आप सभी को सर्वांना हृदयापासून वंदन. मराठी म्हणजे सेशन घेत नाही ना, मग प्रयत्न करतो आहे. सवय लागली हिंदीची. आइए, हात पायाचे सूक्ष्म व्यायामाने आजच्या सेशनला सुरुवात करूया. संपूर्ण व्यायाम, हात पायाच्या व्यायामाने आपल्या शरीराला संपूर्ण व्यायाम होतोय. एक एक अंगाचा, एक एक जॉईंटचा, एक एक मांसपेशीचा, एक एक हड्डीचा एक संपूर्ण व्यायाम. आपल्या शरीरामध्ये सर्वात महत्त्वाचं आहे ब्लड सर्क्युलेशन. आपल्यात सर्वात महत्त्वाचं आहे ब्लड सर्क्युलेशन. शरीरामध्ये ब्लड सर्क्युलेशन योग्य असेल तर आपल्या शरीरामध्ये कोणत्याही प्रकारची डिसऑर्डर येऊ शकत नाहीये. आपली इच्छा असली तरी येऊ शकत नाही. दोन्ही पंजे एकत्र करून गोल गोल फिरवायचे. थोडी अतिरिक्त शक्ती लावायची आणि मनामध्ये एक पवित्र भाव ठेवायचा आहे, सकारात्मक भाव. प्रभू कृपेने माझा प्रत्येक जॉईंट शक्तिशाली होत आहे. त्याच्यामध्ये फ्लेक्झिबिलिटी येत आहे, त्याच्यामध्ये चपलता येत आहे. थोडी अतिरिक्त शक्ती लावायची आहे. सामान्य शक्तीने लाभ मिळेल पण पूर्ण लाभ मिळणार नाही. क्लॉकवाईज, अँटी क्लॉकवाईज पंजे पुढे पाठी घ्यायची आणि दीर्घ श्वसन करायचे. दीर्घ श्वसन.
आपण सर्व परमेश्वराची लेकरं आहोत. परमेश्वराने अपार शक्ती आपल्याला दिलेली आहे. बोटांचा व्यायाम. परमेश्वरानं प्रत्येक जीवाच्या शरीरामध्ये जी शक्ती दिलेली आहे त्या शक्तीचा अंदाज जगतच्या अंतापर्यंत कुणाला लागू शकत नाहीये. इतकी शक्ती दिलेली आहे. मॉडर्न सायन्सला तर आजपर्यंत 4-2% सुद्धा मानव शरीर समजलेलं नाहीये. आणि ते जे काही समजले ते फक्त शारीरिक लेवल पर, फिजिकल लेवल पर. एका कोशिकेमध्ये जी अपार शक्ती आहे तिचा अंदाज या जगताच्या अंतापर्यंत कोणालाही येऊ शकणार नाही. इतकी शक्ती दिलेली आहे. गुडघ्याची वाटी. आपलं शरीर 37 ट्रिलियन से भी ज्यादा कोशिकाओं से शरीर बनलेला आहे. 37 ट्रिलियन से भी ज्यादा मायक्रो लेवलच्या कोशिका ज्या आपण डोळ्याने बघू शकत नाही अशा कोशिका आहेत. 37 ट्रिलियन्स. आणि त्या एका कोशिकेमध्ये ब्रह्मांडामध्ये जेवढी शक्ती आहे, जेवढी गुणवत्ता आहे, जेवढी बुद्धिमत्ता आहे ते सर्व एका कोशिकेमध्ये आहे. विचार करा मग. जी कोशिका आपण डोळ्याने बघू शकत नाहीये त्या कोशिकेमध्ये एवढी अपार शक्ती आहे, गुणवत्ता आहे, बुद्धिमत्ता आहे. आणि अशा 37 ट्रिलियन सेल्स आपल्या शरीरामध्ये कार्यरत आहे. हिप जॉईंटसाठी संपूर्ण व्यायाम होतोय. थोडं फास्ट करायचं. एका कोशिकेमध्ये एवढी शक्ती आहे की ब्रह्मांडामध्ये आज या क्षणाला जे काही ज्या काही घटना घडत आहेत त्या सर्व रेकॉर्ड होतात. आपल्याला प्रत्यक्ष त्या भिंतीच्या पलीकडचं दिसत नाही. पण परमेश्वराने जी शक्ती एका कोशिकेमध्ये दिलेली आहे ती पूर्ण ब्रह्मांडातलं घटनाक्रम रेकॉर्ड करते. दुसरा, आणि या संबंधीचं ज्ञान आपल्या पूर्वज म्हणजे आपले ऋषीमुनी त्यांना होतं. आणि म्हणून त्यांनी ही आपल्याला योग साधना ग्रंथरूपाने दिलेली आहे. पण आपल्या देशात या परकीय सत्ता आल्या आणि त्यांनी हे आपलं जे उच्च कोटीचं ग्रंथ भांडार होतं ते जाळून टाकलं. जुलै तक्षशिला आणि नालंदा नावं ऐकली असतील. ऐकलीत की नाही? हो किंवा नाही तरी बोला. ती 6 महिने जळत होते ग्रंथालय. कधी कधी तोंड उघडायचा म्हणजे कळेल किंवा झोपलेत की जागे. आनंदाने करायचंय बघा, सिरियस होऊन नाही करायचं. आपण जेवढे आनंदी राहू तेवढं परमेश्वर तुम्हाला आनंदी ठेवणार आहे. जो रडत राहणार आहे त्याला रडवत राहणार. असेल काया तर येईल माया. चांगली मान आहे की नाही? असेल काया तर येईल माया. माया सर्वांना पाहिजे.
पण काय संबंधी कोणी काळजी करायला तयार नाही. माया जमवण्याकडे धाव धाव चालली आहे. आमच्या एका ओळखीच्या परिवारातला एक मुलगा खूप शिकला आणि IT क्षेत्रामध्ये पॅकेजवर काम करू लागला. त्याला लक्षात आलं की तो दिवस रात्र जेवढं जास्त काम करेल तेवढी त्याची आमदनी वाढणार आहे. एका दिवसाला 1 लाख, 2 लाख, 3 लाख, 5 लाख असे. त्याच्यामुळं तो झोपेचं वगैरे सर्व सोडून, खानपान सोडून पॅकेजच्या मागे लागला आणि 6 महिन्यामध्ये हे जग सोडून गेला. आता ती माया काय करायची बघा. आई वडिलांनी भरपूर शिकवलं, पैसे खर्च केले, पण त्याला सामान्य ज्ञान नाही मिळालं. आपली मुलं, आपल्या घरातली छोटी मुलं करत राहा. छोटी मुलं आपल्या बिल्डिंग मधल्या मुलांशी, लहान मुलांशी जेव्हा भरपूर खेळतील तेव्हा त्यांना सामान्य ज्ञान मिळेल. त्यांना त्याच्यापासून परावृत्त करू नका, खूप खेळू द्या. चला, आणि आजी आजोबा तर आहेतच मुलांवर लक्ष ठेवायला बाहेर. चेंज. सर्वात महत्वाचं आहे ब्लड सर्क्युलेशन. ब्लड सर्क्युलेशन योग्य असेल तर शरीराच्या 37 ट्रिलियन कोशिकांना योग्य मात्रेमध्ये ऑक्सिजन, ग्लुकोज आणि इन्सुलिन प्राप्त होईल. मग पाचन पण बिघडणार नाही. शरीराचे सर्व अंग योग्य प्रकारे कार्य करतील. पाचन का बिघडतं तर आहार बिघडलेला आहे, जीवनशैली बिघडलेली आहे. चेंज. ना झोपण्याची वेळ आहे ना उठण्याची वेळ आहे. ना झोपण्याची पद्धती माहिती आहे ना बसण्याची पद्धत. रात्रभर काम करतात, दिवसभर झोपतात. शरीरामध्ये आकडण निर्माण झाली. बैठे बैठे काम करून आकडण निर्माण झाली. आहार योग्य असावा. आहार योग्य असेल तर शरीराची यंत्रणा कुठेही बिघडणार नाही, अशी यंत्रणा बनवून दिली परमेश्वराने. संपूर्ण व्यायाम होतोय आणि योग साधनेला वयाची अट नाही. उगाच आपलं 60 वर्ष झाली की आता काय याच्या पुढे करायचे, आता फक्त वाट बघतोय कधी बोलावा येतोय. याचाच अर्थ त्यांच्या शरीरामध्ये योग्य प्राण ऊर्जा नाही. प्राण ऊर्जा असलेला माझ्यासारखं म्हणणार पण अजून 50 वर्ष काय होणार नाही. आणि हे 50 वर्षातच विचार करायला लागले कधी बोलावा येतोय, वाट बघतोय. ही स्थिती नको असेल
तर रोज 1 तास आपल्या शरीरूपी परमेश्वराची सेवा करायची. थोडं पुढे वाकायचं. शरीर एवढं शक्तिशाली आणि बुद्धिमान आहे, त्याच्यामध्ये बिघाड होऊच शकत नाही. फक्त त्याला रोज हालचाल पाहिजे. म्हणून रोज सकाळी घरातून बाहेर पडलं पाहिजे आणि मोकळ्या हवेत फिरलं पाहिजे. चल, आपल्या आजूबाजूच्या लोकांना, ओळखीच्या लोकांना घेऊन या, नाहीतर मग तुम्हाला योगचा फायदा नाही भेटणार. पूर्ण फायदा घ्यायचा असेल तर सर्वांना घेऊन या. सर्वांच्या प्रति प्रेमभाव असला पाहिजे. तो काही कसाही असू दे, व्यक्ती, शेजारी पाजारी मित्र मंडळी वगैरे कशी असू द्या, सर्वांशी प्रेमभाव. तो आपला द्वेष करत असेल तरी आपण प्रेमभाव ठेवायचा. मग बघा, आपल्या शरीरामध्ये सुद्धा काही प्रॉब्लेम येत नाही. आपल्या मनामध्ये सतत द्वेषभाव असला कुणाबद्दल, तर त्याच्यावर विचार करण्यासाठीच आपली जादा से जादा शक्ती ब्रेन युटिलाइज करतो आणि मग आपलं शरीराचं कार्य चालण्यासाठी शक्ती उरत नाही. नाही तर तुम्हाला वाटेल द्वेषभाव केल्यामुळं कसं काय आपलं शरीर बिघडतं, तर ते शरीरसुद्धा बिघडतं. कारण शरीराला क्रियाशील बन राहण्यासाठी शक्तीच राहत नाही. सर्व याचा त्याचा हेवा देवा, वाईट द्वेषभाव हे करण्यामध्येच आपली शक्ती वाया जाते. थोडा जास्त करा, याच्यात थोडा शक्ती लावा. अशी हे 2 यंत्र आहेत, हृदय आणि फुफ्फुस, ते स्ट्रॉंग झाली पाहिजे आणि ते आपल्या हातात आहे. चेंज. कोणताही डॉक्टर आपल्याला आरोग्य संपन्न बनवू शकत नाही. आपण स्वतःला आरोग्य संपन्न बनवू शकतो, हा विश्वास मनामध्ये ठेवा. अपार शक्ती आहे एका कोशिकेमध्ये. चेंज. पंजे गुडघ्यावर ठेवा. दोन्ही हात वरती. शरीरामध्ये कुठेही रक्त थांबता कामा नये. वापरलेलं रक्त परत जाणं हृदयाकडे आणि फ्रेश रक्त पुन्हा त्या ठिकाणी येणं, ही क्रिया योग्य प्रकारे चालली पाहिजे. चेंज.
हा साधा साधा व्यायाम पुरेसा आहे. कणपटी लोकांच्या डोक्यात योग म्हणजे केवळ आसनं, कठीण कठीण आसनं करायला पाहिजे. आता मानेला आपण सर्व परमेश्वराची लेकरं आहोत. परमेश्वरानं केवळ कल्पना मात्र ही संपूर्ण सृष्टी निर्माण केलेली आहे आणि तीच शक्ती आपल्याकडे आहे. मग आपण केवळ कल्पना मात्र आपले आजार बरे करू शकत नाही का? आपले आजार पण आपण कल्पना मात्र पूर्ण प्रामाणिकता असेल वरती खाली केवळ कल्पना मात्र सकारात्मक दृष्टी ठेवून आपल्या शरीरामध्ये कसलाही दुर्धर आजार असेल तर तो बरा होऊ शकतो. रोटेट करा आणि याच्यावर जर विश्वास ठेवून पूर्ण प्रामाणिकता असेल, असं नाही की गाजराची पुंगी वाजली तर वाजली नाही तर चावून खाल्ली, बघूया करून गुरुजी बोलतायत तर बघूया करून, असं नाही, होणारच असा विश्वास पाहिजे. आणि एक प्रयोग मी इथे आपल्या चिकित्सालयामध्ये केलेला आहे. मी डोळ्यांसाठी लेफ्ट राईट वर खाली. ज्यांना समस्या आहे त्यांनी थोडा जादा घरी करणं आवश्यक आहे. आपण तिरकस विरुद्ध बाजू गोल गोल फिरवायचं, क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज. विसरा. केवळ आपल्या मनामधल्या पूर्ण विश्वासाने आपण जर मनामध्ये निश्चय केला की मला कोणत्याही प्रकारचा आजार नाही आणि जो आहे तो पण थोड्या कालावधीमध्ये तो बरा होईल, बरा होत चाललेला आहे, असा विचार केल्यानं सुद्धा आपले शरीरामधले कॅन्सरसारखा आजारसुद्धा बरा होऊ शकतो. या गोष्टीवर ज्याने विश्वास ठेवला तो जीवनात कधीही आजारी पडणार नाही, कोणी रोगी बनणार नाही, त्यांना काही प्रॉब्लेम येणार नाही. अगदी ठाम विश्वासाने मी सांगतो तुम्हाला, पूर्ण गॅरंटी. तर पॉझिटिव्ह विचार करा, औषधाच्या पाठीमागं लागू नका, ॲलोपॅथीच्या तर मुळीच नाही. थोडा योग आणि आयुर्वेदाचा सहारा घ्या, आपलं आरोग्य चांगलं राहील. ओम. आता तुम्ही कोणी प्राणायाम कोण घेत आहे?